नमस्कार, मी आकाश भोसले. पुणे समाचारच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एकूणच आज देशभरात ज्या काही घडामोडी सुरू आहेत, एकूणच या लोकशाही देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल सुरू आहेत हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आज आपण ज्या विषयाला घेऊन बोलणार आहोत, लोकशाहीमधील जनता आज बेडीत अडकली आहे का? आणि या विषयाला घेऊन बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील. एकूणच आपण पाहतोय की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 7 दशकं उलटून गेली, मात्र एकूणच आजही आपण गुलामगिरीत जगतोय का हा प्रश्न आजही उपस्थित होताना दिसून येतोय. संविधान आपल्याला एका बाजूला सन्मानानं जगण्याचा हक्क अधिकार देतं, मात्र एकूणच आज देशातली परिस्थिती, महागाई आणि बेरोजगारी, त्यामुळं खरं तर ही वेळ का आली या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात. सर, काय सांगाल? नाही, मला काही आजची जी परिस्थिती आहे, समाजाची जी काही किंवा देशाची बर्बादी झाली त्याचं मला स्वतःला काही आश्चर्य वाटत. कारण मी आणि आपण बऱ्याच लोकांनी, विशेषतः आंबेडकर वगैरे तर वाचलेला आहे, इतिहास वाचलेला आहे. ज्यांनी ज्यांनी आमच्या उद्धारासाठी प्रयत्न केला, चार्वाकापासून जर आपण घेतलं तर अगदी गाडगेबाबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्यांनी मनुस्मृतीला पहिला धक्का दिला आणि मनुस्मृतीच्या नियमाला त्यांचं उल्लंघन करून सगळ्यात खालच्या जातींना पदं दिली, संपत्ती दिली, आणि बाबासाहेबांनी त्याचा कळस केला की सर्व शोषणमुक्त, सर्व प्रकारच्या शोषणातून समाज मुक्त झाला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्या संविधानाला यांनी विरोध केला. आपण जर टिळक, सावरकर, अलीकडचा इतिहास आणि गोलवलकर वाचले तर त्याचा जो निचोड म्हणतो आपण, किंवा त्याचा जो सारांश येतो असा आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. ते मी फार जबाबदारीने सांगतो आणि याच्यावर माझा कोणाशी वाद घालायची तयारी. हे जे देशाचे मालक आहेत ते कायम हजारो वर्ष देशाचे मालक, आजच नाही. यांनी आम्हाला शिक्षणापासून बंदी केली, संपत्ती करण्यापासून बंदी, बाकी सगळ्याचा तो इतिहासात मी जाणार नाही. पण स्वातंत्र्यानंतर काही काळ महात्मा गांधीच्या खुनामुळं ही सगळी विषारी जमात एक तर तुरुंगात होती, नाही तर बिळात. म्हणून बाबासाहेबांना सुद्धा संविधान लिहायला अवसर मिळाला. हे नसते ना तर संविधान लिहिता नसतात. आणि मग संविधानाला ची अंमलबजावणी करायची. सगळे पक्ष देशातले जे आहेत, म्हणजे मी तर असं म्हणेल, फार धाडसाने म्हणेल की नेहरू कुटुंब जर सोडलं तर त्यांच्याही पक्षात आणि इतर सगळ्या पक्षामध्ये विषारी संघी विचाराची पद्धतशीर दररोज पेरणी केली जाते, दररोज. त्यामुळं सत्तेवर कोणी आलं, एक भाऊ असतो IB चा प्रमुख, दुसरा भाऊ असतो संघाचा प्रमुख, जावई असतो पोलीसचा प्रमुख, तर सासरा असतो संघाचा प्रमुख. तर कोणी सत्तेवर आलं यांना काय फरक पडत नाही. परंतु 2014 म्हणजे 12-13 ची गोष्ट जर आपण बघितली तर कुठेतरी संविधानिक चौकटीत न बसणारं आंदोलन, भ्रष्टाचार निर्मूलनाचं उचलून धरलं यांनी. त्यात केजरीवाल, बाकी सगळ्यांचे नाव सगळ्या देशाला माहिती आहे. आणि ज्या आंदोलनातून काही निष्पन्न झालं नाही आणि होणारच नाही, कारण ते असंविधानिक आंदोलन होतं, मागणीत असंविधानिक होती, त्यामुळं त्यातून निष्पन्न काही झालं नाही. परंतु आता विनोद रायचा आज बराच इतिहास आलाय की त्यांनी ते इतक्या कोटी, कोयला घोटाळा, अमके घोटाळा, तमका घोटाळा, 1 रुपयाचा घोटाळा अजून बाहेर आलाय. पण देशात वातावरण असं केलं की काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार. काँग्रेस काय हरिश्चंद्र नाही.
ते मी तर असं म्हणेल की आम्हाला अपेक्षित कुठलाच पक्ष नाही, पण आम्हाला आता शत्रू नंबर 1, 2, 3 अशी वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही काँग्रेसला आता बीजेपीच्या बरोबर तुलना करू इच्छित नाही, कारण 2014 नंतर बदललेला भारत आणि 2014 पूर्वी काँग्रेसने सांभाळलेला भारत याच्या जमीन असणारा फरक. अशा परिस्थितीमध्ये 2014ला मोदी सत्तेवर आले, 100% खोटं बोलून सत्तेवर आले. 10-11 वर्ष गुजरात मधला कारभार 100% खोटं बोललो, रात्रंदिवस खोटं बोलून. व्हायब्रंट गुजरात, गुजरातचा विकास काही झालेला नाही. परंतु मीडिया म्हणजे मी पुन्हा मनुवादी आणि मनीवादी एकत्र आले तर काय होऊ शकतं, कसं देश बर्बाद होऊ शकतो, त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण. त्यांनी प्लॅनिंग केलं. बाबरी मशीद पाडली, काही झालं नाही. गोधरा झालं, काही झालं नाही. यांचं काही वाकडच होत नाही. अहमदाबाद झालं, काही झालं. अगदी शेवटच्या लाल किल्ल्यापर्यंत, उरी असेल, पठाणकोट असेल, पुलवामा असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, सगळ्या गोष्टी जर घेतल्या आपण, त्या कुणी केल्या? तर ज्यांना फायदा झाला त्यांनी केल्या ना. कोणाला फायदा झाला? त्या विषारी संगीत सोचलं झालं. बरोबर. आणि त्यांचं म्हणणं, तुम्हाला करायचं काय बाकीचं? 2 वेळच्या जेवणाशिवाय तुम्हाला काय करायचं? टिळकाची भाषणं, गोलवलकरची भाषणं, सावरकरची भाषणं. म्हणून त्यांनी पहिल्यांदा आल्याबरोबर देश विकायला काढला. नोटबंदी केली, आमच्या खिशात हात घातला. पुढे जीएसटी केली. कुठलाही कर हा देशामध्ये फक्त सामान्य माणूस भरतो. अप्रत्यक्ष कर ज्याला म्हणतात तोच खरा कर असतो. कारण कुणी कर भरला, अंबानीने भरला, अदानीने भरला, तर तो आमच्या शोषणातून गेलेल्या पैशातूनच भरलेला आहे. देशाचं शोषण करून जो त्यांची संपत्ती वाढते त्याच्यावर जर काही थोडाफार कर त्यांनी भरला असेल तर तो आमच्या शोषणातून भरला. म्हणून प्रत्यक्ष असो नाही तर अप्रत्यक्ष असो, जो जो म्हणून कर तिजोरी जातो तो आमच्या पैसे, आमच्या घामातून, आमच्या रक्तातून जातो. मात्र तो खर्च करताना ज्यांच्याकडून हा पैसा जमा झाला त्यांच्यावर होतच नाही. हे जे परजीवी आहेत, ज्याला आपण भांडगुळ म्हणतो, यांच्यावर पैसा खर्च होतो. आणि अमाप पैसा खर्च झालाय या 7 वर्षात. आल्याबरोबर बघा, येण्याच्या पूर्वीच म्हणा किंवा आल्याबरोबर अदानीने देशभर गोडाऊन बांधले. तोपर्यंत शेतकऱ्याचे कायदे नव्हते. अंबानीने सगळा खुर्दा बाजार जो आहे, किरकोळ बाजार विक्री, अंबानीने सगळीकडे दुकानं टाकली. शांता कुमार कमिटी नेमली होती मोदीने आल्याबरोबर. त्यांनी सांगितलं रेशन दुकान बंद करा. आणि शेतीचं कार्पोरेटायझेशन, शेती भांडवलदारांच्या ताब्यात गेली पाहिजे, कारण शेतकऱ्यांना परवडत नाही वगैरे. शेतकऱ्यांना ती शेती परवडूच द्यायची नाही. शेतकऱ्याला लागणारी खतं महाग, डिझेल महाग, पेट्रोल महाग, आणि त्यांचा आलेल्या मालाला भाव. शेतकरी होऊनच म्हणतो मला नको शेती, अशी त्यांची परिस्थिती केली. ते मी शीख कम्युनिटीचे आभार मानतो. त्यांचे देशावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांनी फार व्यवस्थित हे आंदोलन उभं केलंय शेतकऱ्यांचं. आणि आम्ही सगळे जे भारतीय आहोत, जे रेशन दुकानातून धान्य घेतो, किंवा मी तर असं म्हणेल की जो 2 वेळचं जेवतो, त्या सर्व भारतीयांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आम्ही प्रत्येक जण शेतकरी आहोत. म्हणून ते शेतकऱ्यांचं आंदोलन हे आमचं सर्वांचं आंदोलन आहे. जो अन्न खातो त्याचं पण आंदोलन आहे. तर आम्हाला ती जाणीव होत नाही ना आमच्या शिक्षणातून, ना प्रचार माध्यमातून. आता बघा ना, तिकडे 3 महिला चिरडल्या गेल्या ट्रक खाली. ज्या दिवशी लखीमपूर झालं त्या दिवशी आर्यनला ताब्यात घेतलं. लखीमपूर मीडियाने दाखवलंच नाही. आर्यन 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 आर्यन. आणि आर्यनवर काय केस? म्हणजे कुठल्याही जगातलं कोर्ट आलं तरी आर्यनचं काहीच वाटलं होऊ शकत. आणि तो सुद्धा महाभाग आपलाच आहे जो केस करतोय. म्हणजे
आरक्षणाने आमची पदावर जाऊन माणसं हम्म. कोणाची सेवा करतात हे आमच्या सर्व बांधवांना कळलं पाहिजे हम्म. की हे आरक्षणाने पदावर गेल्यानंतर हम्म. त्यांना ही जाणीवच नाही की माझ्या समाजाच्या त्यागातून मी इथं बसलो. हम्म. तो खंडणी वसूल करून स्वतःसाठी काय ठेवून बाकीचा जी काय आपली पूर्वीची प्रथा होती दिल्लीकरण देण्याचं काम केलं. पण आर्यांचं केस त्याचे यातून उत्कृष्ट उदाहरण आहे आणि त्यांनी आता दिल्यात सिरीज वाईज केसेस दिल्यात. हम्म. त्याचा आता हा विषय नाही तिथे, पण त्यात सगळे मुसलमानच आहेत आणि नायजेरियन 2-4 सापडले हम्म. की ज्यांच्याबद्दल समाजामध्ये कळवळा राहिलेला नाही विष पेरल्यामुळं त्यांना तिथं अडकवायचं. त्यातून पुढे काय होतं ते सगळं आता आता बाहेर येईल. एकूणच असं राष्ट्रीय तपास यंत्रणांना घेऊन सुद्धा काही प्रश्न उपस्थित होताना आपल्याला नाही, दिसून घ्या ना येतात. तुम्ही सीबीआय घ्या, आयबी घ्या. सीबीआयच्या 9,000 केसेस आल्यावर यांनी केल्यात, हम्म. चालतही नाहीत. ईडीच्या पण 200 केसेस यांनी केल्यात. काय नाही, नुसते रेड पडते, कुठे चालवायचेच नाही. हम्म. सीबीआय आहे, ते एनआयए आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, आता ज्यांनी भीमा कोरेगावचा तपास आपल्याकडे घेतला. बघा सुरुवात काय केली की एल्गार परिषदेमध्ये मोदीला मारण्याचा प्लॅन होता हम्म. आणि आता काय म्हणतात, नाही नाही, तो प्लॅन नव्हता. हम्म. हे बदलतील, यांना जे जे कठीण वाटेल ते सोडून देतात हम्म. आणि फक्त माणसं आत अडकून ठेवतात. हम्म. बजरंगी जो सांगतो की मी मोदीच्या सांगण्यावरून खून केले, त्याला सुप्रीम कोर्टात जामीन मिळतो. हम्म. ज्याला अजन्म कारावास आहे त्याला सुप्रीम कोर्टात जामीन मिळायचं काहीच कारण नाही, तो जामिनावर आहे. आणि स्टेन स्वामी ज्यांच्यावर मी काम केलंय हम्म. ते गरिबांच्या काम करतायत, हम्म. त्यांना तुम्ही जेलमध्ये मारून टाकता. असे सगळेच लोक आहेत जे आता त्या एल्गारच्या नावाने जेलमध्ये गेले, सगळे वैचारिक विरोधक सरकारचे. त्या वैचारिक विरोधकांना तुम्ही डब्यात टाकून जेलमध्ये टाकून मारताय. हम्म. एवढंच नाही, पुढे मी म्हणतो की जीएसटी आली हम्म. आणि सर्वात मोठा जो करोनाच्या नावाने लॉकडाऊन आला, जगात असा लॉकडाऊन कुणीही केलेला नाही. हम्म. ज्यांनी लॉकडाऊन केला, ज्या देशांनी, त्यांनी आपल्या जनतेची अगोदर व्यवस्था केली, घरात बसून खायला मिळेल अशी व्यवस्था करून लॉकडाऊन केलं. हम्म. त्यांनी ऑल ऑफ अ सडन पहिल्यांदा तर बोळसट गोष्टी केल्या हम्म. की करोना हा फक्त 19 दिवसाचा आहे किंवा 21 दिवसाचा पाहुणा आहे, कारण आपल्याकडे महायुद्ध, महाभारताचं महायुद्ध हे 18 दिवसात संपलं होतं आणि करोना 21 दिवसात संपले. हम्म. पुढे मग त्यांनी जे तारे तोडलेत, घंटा वाजवा, फुलांचा वर्षाव करा, दिवे लावा. हम्म. जे जे काय दिवे लावा, तेच घंटा वाजवा, दिवे लावा, हम्म. सगळे दिवे लावून झाले. हम्म. करोनामध्ये फक्त आमच्याकडे मेडिकल एड नव्हता म्हणून लोक मेलेत. करोना आणि इन्फ्लुएन्झा मध्ये काही फरक नाही. हम्म. आमच्याकडे त्याला ट्रीटमेंट नाही आणि सरकारी यंत्रणा नव्हती हम्म. म्हणून लोक मेले आणि चुकीच्या औषधाने लोक मेले, करोनाने लोक मेलेले नाही. हम्म. हे जागतिक स्तरावर चाललंय. म्हणजे अमेरिकेत मेले म्हणजे अमेरिका फार शहाणी आहे आणि युरोपमध्ये मेले ते म्हणजे ते काही चुका करत नाही असं नाहीये. हम्म. सगळ्यांनी चुका केल्या याच्यात. हम्म. म्हणजे काय झालं तर तुम्हाला लॉकडाऊन केलं, आमच्या आया बहिणी हजारो किलोमीटर पायी चालत होत्या, गरोदर होत्या, बाळांत झाल्या रस्त्यानी, त्यांचे रक्ताचे प्रवाह चालू असताना त्या चालल्या आणि कुठल्याही संविधानिक संस्थेला त्याचं काहीच नाही. हम्म. निदान न्याय संस्थेने कॉग्निझन्स घ्यावा अशी आमची अपेक्षा होती, तेही झालं नाही. हम्म. कुठेतरी काही हायकोर्ट जजेस बोलायला लागले हम्म. आणि अटर्नी जनरल, सर्वात महत्वाचा वकील देशाचा, तो सुप्रीम कोर्टाला सांगायचं कोणी चाललेलं नाही पायी. जेव्हा करोडो लोक पायी चालत होते तेव्हा सुप्रीम कोर्टाला दिसलं नाही हम्म. की हा खोटं बोलतोय. हम्म. त्यामुळं ही सगळी यंत्रणा, सगळ्या संविधानिक संस्था, ज्याला आपण कळीच्या संस्था म्हणतो, हम्म. त्याच्यावर संघी अगदी विषारी नागासारखे बसले आणि ते सगळे मोदीला मदत करतायत. मोदीला कोणी प्रश्न विचारायला तयार नाही. मोदीने केलेला नंगाना सगळं जग बघतं.
आणि जग बघत असताना जगाने सगळ्यांनी थुथू केली, परंतु आमच्या मीडियाने मोदी विरुद्ध एक ब्र काढलेलं नाही. आमच्या न्यायसंस्थेने उलट एक विद्वान सुप्रीम कोर्टाचे जज पुढे ते आता मानवाधिकाराचे आहेत, ते म्हणले की मोदी सारखा युगपुरुष यांना शरम सुद्धा वाटत नाही असं बोलायचं. न्यायमूर्ती पद हे ईश्वराच्या बरोबरीचं पद आहे. सर्वोच्च न्यायालयाचं पद, उच्च न्यायालयाचं पद हे एवढं ताकदवार पद आहे की त्यांनी ठरवलं तर हा देश सुधारू शकतो. या देशाची बर्बादी ते वाचू शकले असते, त्यांनी वाचवली नाही. त्यांनी काश्मीरमध्ये रंगानाच केला. ते 370, 35 काय काय असेल त्याच्यावर काय खेळ केला तर आपल्याला माहिती आहे. चीन हजारो किलोमीटर आत घुसलाय, चीनचं हे नाव घेत नाही. अरे सरकारने नाही नाव घेतलं तर कोर्टाने विचारावं ना बाबा, चीन घुसलाय ना म्हणतात. घुसलेलं आहे, सगळं ग्लोबल याच्यात दाखवत आहे. चीनने हजारो किलोमीटर आपले व्याप्त केलेले. कोणी प्रश्न विचारायला तयार नाही. सर, आता आपण बघतोय की खरं तर ही व्यवस्था काय आहे असे म्हणायची आता वेळ आलेली आहे. कारण एकूणच संविधानातल्या तरतुदी आणि राजसत्तेकडून खरं तर नागरिकांच्या मानवी हक्कांचं एका बाजूला आपल्याला उल्लंघन होताना दिसून येत आहे. आजची जर आपण परिस्थिती बघितली तर महागाईनं सर्वसामान्य नागरिकाचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. सत्ता कोणाचीही असो, पण बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो कायम आहे. याच्याकडे आपण कसं पाहताय? नाही, सत्ता कोणाची असं कशी? सत्ता काँग्रेसची होती तेवढे वाईट दिवस नव्हते. आपण काँग्रेसच्या काळात मी जेलमध्ये गेलोय. काँग्रेसच्या विरुद्ध मी आंदोलन केली आहेत. काँग्रेसच्या काळात आंदोलन तरी करता येत होती. आता आंदोलन केलं आणि तुम्हाला जेलमध्ये घेतलं तर मारून टाकतात. तुम्ही गुजरात फाईल्स वाचा, न्यायमूर्ती कृष्णायर, न्यायमूर्ती सावंतांचा गुजरात दंग्यावरचा रिझल्ट हे वाचा, आयोग वाचा. न्यायमूर्ती कृष्णायर आणि न्यायमूर्ती सावंत त्यावेळच्या जगातल्या टॉपमोस्ट जजेस मध्ये ते मोडत होते लोक. जस्टिस सुरेश होते तिसरे जज, प्रामाणिक जजेस होते. त्यांनी ऐका म्हणा पुणेकरांनो, त्यांनी सांगितलं होतं की मोदी, शहा आणि त्यांच्या गँगवर, ज्याला म्हणतात मास मर्डर्स, हे सामुदायिक खून अशी केस भरली पाहिजे. त्यांचं रिकमेंडेशन आयोगाचं. आणि त्यांचं म्हणणं होतं की यांना कुठल्याही संविधानिक पदावर यांच्या लाईफ टाईम मध्ये जीवनात बसवता कामा नये. त्या 2 तर महत्वाचे रिकमेंडेशन होते आणि ते न्यायमूर्ती कृष्णायर आणि सावंतांचे होते, दुसरं कुठलं नाही. त्याच्यावर ना काँग्रेसने काम केलं ना कोर्टाने काम केलं. कोर्टाने कुठलं तरी सीट नेमलं, त्या सीटमध्ये ज्यांनी मोदीला क्लीन चिट दिली ते आज पदावर आहेत. त्या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या चळवळीत ज्यांनी काँग्रेस भ्रष्ट म्हणलं ते आज पदावर आहे. आणि सामान्य जनता, कमीत कमी 100 कोटी लोक आज 2 वेळच्या जेवणाला महाग आहेत. आणि म्हणून मोदीने त्यांना 5 किलो धान्य द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचं काय एक 2-2.5 लाख कोटीचं बजेट असेल तर देश अंबानी देईल चालवायला ना. मी 2-2.5 लाख कोटी त्याला खायला देतो, त्याला खायला मीठ भाकरी खातील ते. देशाची सगळी संपत्ती काढून घेतली तुमची. नेहरूंनी LIC आणली काय 5 कोटी का 5,000 कोटी ती सुरू केली. 5च कोटी, त्यावेळेस 5,000 कोटी फार मोठी रक्कम होती. आणि तिच्या आज लाखो कोटीची, म्हणजे 150 लाख कोटीची तिची प्रॉपर्टी. मॅडम इंदिराने 5,000 कोटी भरून बँकांचं राष्ट्रीयकरण बँका काढल्या. त्याची सुद्धा 2-1 लाख कोटीची, म्हणजे 200 लाख कोटी संपत्ती आहे. ती यांनी विकली ना सरळ. सार्वजनिक उद्योग जे काढले सगळे, यांनी एक सार्वजनिक उद्योग काढला नाही. स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणं मी समजू शकतो, म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत मी गेलो नाही, मी समजू शकतो. मी तर जन्मलो नव्हतो, माझा बाप शेतमजूर होता, तो गेला नाही चळवळीतून, आम्हाला कबूल आहे. पण स्वातंत्र्य चळवळीला विरोध यांनी केला, लेखी विरोध केला. ब्रिटिशांना सांगितलं, श्यामप्रसाद मुखर्जी वगैरे सगळ्यांनी, की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ब्रिटिशांबरोबर. यांची आंदोलन आम्ही सगळी मोडून काढू असं त्यांना लेखी दिलं. ती विषारी जमात आता सत्तेवर आहे. तिच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय, लांडग्या करून शेळीच्या रक्षणाची अपेक्षा करताय, हे कसं होणार?
पण आता म्हणून प्रश्न ही जे जी उपस्थित जनतेचे हाल आहे आज झाले. आता एक हम्म, उदाहरण तुला सांगतो मी, हम्म, की मी टेकड्या फिरण्यात फार मला इंटरेस्ट असतो. मी आता हम्म, निघालोय काही दिवसाकरता बाहेर गावी, हिल बर, स्टेशनला जावं. दिवाळी आम्ही करत नाही कधीच, आम्ही आमच्या आयुष्यात केली नाही. हम्म, पूर्वी गरिबीमुळे करता आली नाही, आणि समजायला लागल्यावर आम्ही दिवाळी आमचा सण नाही म्हणून आम्ही करत नाही. हम्म, तर मी आता एक 500 रुपयाचं पॅन्ट आणि शर्ट घ्यायला गेलो. हम्म, तिथे एवढी दुकानात गर्दी, त्या मोठं दुकान आहे, भलतं मोठं आहे. त्याच्या शेकडो कामगार आहेत, मोठं एवढं स्पोर्ट दुकान आहे ते. हम्म, हम्म, लोक असली तगडी खरेदी करत होते. हम्म, मला ती एक 500-700 रुपये सुद्धा खरेदी करणं माझ्या कॉन्शियसला पटलं नाही. मी परत आलो. हम्म, मी हम्म, म्हटलं आपण या चड्डी शर्टाची आपल्याला गरज नाही, आपण हम्म, ते सुद्धा फिरू शकतो. आणि मी ते आणले नाही. ही सत्य घटना आता 1 तासापूर्वीची आहे. हम्म, हम्म, आणि म्हणजे असा एक वर्ग तयार झालाय, हम्म, 25-30 कोटीचा वर्ग असा आहे हम्म, की तो आता मोदीला सोडायला तयारच नाही. हम्म, कारण सगळ्या संपत्तीचं कॉन्सन्ट्रेशन बुटभरांच्या हातात झालं. हम्म, त्यामुळे हे जे सगळे वल्गना आहेत की आम्ही हम्म, मोदीला पाडू, आमचं सरकार येईल वगैरे, सगळं खोटं आहे. पहिली तर गोष्ट, हम्म, भाजप म्हणजे, पुन्हा पुन्हा मग सांगतो, विषारी विचाराच्या संघाच्या भाजप हम्म, हा आता तुमच्या नरड्यावर बसलेला आहे. तुम्हाला तो काही करू देणार नाही. तुम्ही सत्तेवर पण आलात तरी नाही, आणि ते हम्म, सत्तेवर आले तरी नाही. हम्म, इथे ते सत्तेवर आल्यावर आपण 7 वर्ष बघितले, 10 वर्ष बघितले, ते अजूनही किती वर्ष सत्तेवर राहतील सांगता येत नाही. हम्म, त्यामुळे आम्हाला सर्वांना हम्म, या विचाराचा, यांच्या सगळ्या सत्य घटनांचा प्रचार प्रसार घराघरात नेऊन केला पाहिजे, की बाबांनो, ही हम्म, खतरनाक जमात हम्म, तुमच्या नरडीचा घोट घ्यायला आलेली आहे. आणि हम्म, तुम्हाला त्यातून जर बाहेर पडायचं असेल हम्म, तर बघा ना, सगळे आंबेडकरवादी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोदीच्या मांडीवर बसले. देशभरातले बघा, हम्म, देशभरातले बघा, काय त्यांच्या फायली असतील, काय असेल. हम्म, कोणी प्रत्यक्ष मदत करतो, कोणी अप्रत्यक्ष मदत करतो. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जाळला त्यांना तुम्ही मदत करता, म्हणजे तुम्ही कोणाचे आहात? कुठले वादी तुम्ही आहात? हम्म, त्यामुळे हे जे तू वर्णन करतोय किंवा लोकांचे फार हाल आहेत, तिथं बघून आलो ना. आणि म्हणून आता हम्म, मला कुठून तरी प्रेझेंट आली होती साखर, आणि माझ्या घराभोवती नारळ आहेत. माझ्याकडे लोकांना द्यायला पैसे नाहीत, तर हम्म, मी ती एक 50 किलो साखर आली, ती प्रत्येकाला 1-1 किलो साखर देतोय गोरगरिबांना, आणि 5 नारळ देतोय, आणि शेतात पिकलेले 5 किलो गहू देतो. मला माहिती आहे की यांना याची फार गरज आहे. हम्म, म्हणजे एकाला मी म्हटलं की अरे आमच्याकडे साखर आहे, आम्ही इथं खात नाही, तू घेऊन जा 1 किलो. तो म्हणला, साहेब मला साखर नको, मला गहू द्या. हम्म, एक इतकी वाईट परिस्थिती आहे. हम्म, दिवाळीत लोक गहू मागतायत, हम्म, आणि त्या दुकानात गेलो तर खरेदीची रेलचेल चालू आहे. हम्म, असा भारत विभागलेला आहे आता. हम्म, तो भारत आणि इंडिया याच्यातला आता दरी एवढी वाढली आहे की ते तुमच्याकडे बघायलाच तयार नाही. हम्म, आणि मी आता 10 मिनिटापूर्वी मला तिथे गेल्यावरती अशी किळस आली सगळी. माझ्या मी ट्रायल घ्यायला गेलो वगैरे, मला नाही ते कपडे घ्यावे वाटले, मी घेतले नाही परत. पण 500-700 हे जे रुपयाची आता खरेदी होती, जास्त काही. येस, हे जे आता सर प्रश्न उपस्थित होत आहेत, खरं तर अशा विषारी विचारसरणीचा आज पाडाव कसा करायचा? आपण म्हणाल की मतदानाच्या पद्धतीतून, पण परत ईव्हीएम मशीनला घेऊन प्रश्न आहेत. नाही, ईव्हीएम मशीनला घेऊन प्रश्न जरी असला ना, हम्म, मी तुला सांगतो की आता कोण सत्तेवर आहे. हम्म, मी तुला एक उदाहरण सांगतो हम्म, की जर आवाज कमी आवाज करा जरा. येतोय येतोय आवाज, बोला. नाही, पाठीमागे. हम्म, तर 19 इलेक्शन बघ, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री होते. हम्म, माझ्याकडे तो ऑडिओ आहे. हम्म, तर बीजेपीचा एक नेता कार्यकर्ता असेल, तो एमएससीबीच्या प्रमुखाला, त्यांच्या मध्य प्रदेश एमएससीबीच्या प्रमुखाला फोन करतो, सांगतो बघ, या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कमलनाथला हैराण करायचं. कसं? हम्म, शहराची वीज काटायची, हम्म, सारखी वीज काटली पाहिजे, कमलनाथला हैराण केलं पाहिजे. हम्म,
तर त्याची देवाणघेवाणीची भाषा झाली. तो म्हणला की 25 लाख रुपये मिळाले, पण एवढ्याने काय होणार, सगळ्यांना मला द्यायला पाहिजे, सगळ्यांना. ठीक आहे म्हणे, आणखी पैसे तुला पाठवून देतो. म्हणजे जसं आता आघाडी सरकार आलं, परमवीर सिंगने काय केलं बघितलं आपण, अधिकारी काय करतात ते आपण बघितलं, वानखेडे काय करतो आपण बघितलं. तर आघाडी सरकारला सत्वायचं, तसं जो कोणी सत्तेवर येईल अदर दॅन बीजेपी त्याला हे कारभार करून देणार नाही. खूप आम्हाला डोळ्यात तेल घालून जीवावर उदार होऊन त्याच्यात. आता एवढं मी बोललोय पुण्यात, तुझं आणि माझं काही खरं नाही, पण तरी मी बोलणार, कारण मी सत्य बोलतो आणि माझी त्याच्यावर जाहीर चर्चा करायची तयारी. नक्की. त्यामुळं आपण आज समजू नये की आता काय शॉर्टकट काय राहिलाय. शॉर्टकट नाहीये. आम्हाला सर्वांना, जे संविधानाला मानतात त्यांना, या देशामध्ये पहिली तर गोष्ट, आमचा नंबर 1चा शत्रू संघी विचाराचा भाजप आहे. त्याला पहिल्यांदा हटवलं पाहिजे. मग 2 नंबरला कोणी असलं त्याला आम्ही मदत दिली पाहिजे. म्हणून एक मंत्र आता साधा, की जो म्हणून भाजपला हरवेल त्याला मत द्या. कुठल्या पक्षाला द्यायचं तुम्ही ठरवा. जो म्हणून भाजपला हरवू शकेल यालाच मत द्या, बाकी कोणाला देऊ नका. एक. दुसरं, आम्ही सत्तेवर आलो तरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला हे जे आता यांचं संख्याबळ वाढलेलं आहे, यांची ताकद वाढलेली आहे, हे तुम्हाला कारभार करू देणार नाहीत. तो कारभार कसा सुरळीत करता येईल त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूकतेने बघितलं पाहिजे. आपल्याकडे पुष्कळ वीज तुटले, अरे कशाला, कोणाचे सरकार आलं तर अदानीच त्यांना वीज पुरवतो. महाराष्ट्र सरकार असो, आघाडी सरकार असो, नाही तर बीजेपी सरकार असो, जिथे जिथे काँग्रेसचं राज्य तिथे अदानीच आहे. आणि सगळ्या देशामध्ये त्याचे गोडाऊन बांधून झालेले आहेत. जशी तुम्हाला ऑक्सिजनचा सिलेंडर 100 रुपयाला मिळायला पाहिजे, तो 50-50 हजार रुपयाला कोविडच्या काळात तुम्ही घेतला. तशी हे जे 3 शेतकऱ्यांचे कायदे पास झालेतच, त्यांनी पास केले, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, तर तुम्हाला त्यांच्या तिजोरीतून रोटी, एक रोटी 100 रुपयाला घ्यावी लागेल. रोटी अदानी अंबानीच्या तिजोरीत जाणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी उठून त्या बॉर्डरवर जाऊन सत्याग्रह केला पाहिजे. गेलो तरी हरकत नाही, पण शेतकऱ्यांची ताकद वाढवली. आता ही आपली जी लाईव्ह चर्चा सर सुरू आहे, आपल्याला काही प्रश्न आले, त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे, तो मी आपल्याला विचारतो. की प्रश्न असा आहे, शिवाय नाही आले? नाही, अजून शिव्या नाही आहेत. न्यायाधीश साहेबांना प्रश्न आहे की हक्कांचा आवाज उठवला की आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी मानवाधिकार कार्यकर्ते करतात, या आरोपाकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणून म्हणतो, आता परवाचं आर्यन खानचं उदाहरण चांगलं आहे ना. कुठल्याही जगातलं कोर्ट त्याला काही त्याचं वाकडं करू शकत नाही, असे पुरावे यांच्याकडे त्यांनी केले. तसंच हे मानवाधिकाराचं तर मी स्वतः साक्षात एल्गार परिषदेचा संयोजक मी होतो, आणि एल्गार परिषदेच्या नावाने ज्यांना अटक केली त्यांचा माझा सुतराम संबंध नाही. 1-2 लोक सोडले तर ढवळे, गडलिंग वकील होतो म्हणून, गरिबांचं वकिली करतो म्हणून त्याला मी सगळीकडे काम सांगत होतो. आणि ढवळे जेलमध्ये होता पूर्वी नक्सलाइटच्याच कामात, त्यासाठी त्याला मी भेटला गेलो होतो. बाकीच्यांचा कोणा संबंध नाही, ते सगळे आतमध्ये आहेत आणि मरतायत जेलमध्ये, वय झाले त्यांची. त्यामुळे हे तर तुम्ही बोलताय हे खरंच आहे, पण म्हणून आम्हाला घरात बसून चालणार नाही. आम्हाला पोलिसला भीता कामा नाही, जेलला भीता कामा नाही, आणि मरणाला तर मुळीच भीता कामा नाही. तुम्हाला सडून घरात संगी विषारी विचार मारणार आहेत, तुम्हाला सडून घरात मारायचं, तर तुम्हाला रस्त्यावर लढून पुढच्या पिढींसाठी काही देश ठेवायचा आहे, हे तुम्ही ठरवायचं. पुढचा प्रश्न आहे, लोकशाहीतील प्रशासन हे राजकीय पक्षांच्या विचारधारेत अनुकूल होत आहे का? सगळ्यांनीच ढुंगणाचं सोडलंय आणि कमरेला बांधलंय. म्हणजे मी म्हणलं ना, संविधानिक संस्था ज्या सगळ्या आहेत, जसं प्रशासन आहे, तर यांनी मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे ना. न्याय संस्था आहे, त्यांनी जाब विचारला पाहिजे, ते विचारतच नाहीत ना. त्यामुळे ते मोकाट सुटले की मी काही केलं तरी चालतंय, मी बाबरी मशीद पाडली तरी ती जमीन मलाच मिळणार आहे, आणि मी आता नवीन मंदिर, मी सांगितलं त्या ज्या दिवशी ते जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं, त्या दिवशी मी एकटा त्या जजमेंटला विरोध करत होतो, एकटा. आणि मी म्हणत होतो की हे पॅन्डोरास बॉक्स खोललंय, हे कुठे जाऊन म्हणतील इथं ताजमहाल खाली महादेवाचं मंदिर आहे आणि आम्हाला ते पाडायचं, आणि ते पाडणार.
आणि सुप्रीम कोर्ट निकाल देणार की तुम्हाला ती जमीन बहाल. हम्म. त्यामुळं प्रशासन असो नाही तर न्यायसंस्था असो, हम्म. यांनी जे 7 वर्षात केलं, आता आम्ही सीजीआय जस्टिस रमन्नाचं कौतुक करतोय, हम्म. त्याचा अजून एक ठोस रिझल्ट यायला पाहिजे. त्यांनी सीए, एनआरसी, काश्मीर या प्रश्नाला हात लावायला पाहिजे. त्यांनी पेगासिसची कमिटी नेमून थांबणार नाही. त्यांना त्या पेगासिस मध्ये जर खरंच रमन्नांनी काम केलं हम्म. तर मोदी शहा राहतच नाही. हम्म. हम्म. त्यांना घरीच जावं लागतंय. घरीच काय, जे गोधरा नंतर आणि अहमदाबाद नंतर जेलमध्ये जायला पाहिजे होते ते आता पण जाऊ शकतात. हम्म. तेव्हा महत्वाचं- सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. आणि नुसती आमची टिंगल करून की नाही हे फार आताताई बोलतात, आम्हाला आताताई बोलून काय करायचं. वयाच्या 80व्या वर्षी आम्ही बोलतोय आणि हे 76 पासून बोलतोय. 1976 साली मी मांडलेले पहिल्यांदा मिलिंद लॉ कॉलेजमध्ये हम्म. की संघ आमच्या सर्व दुःखाचं मूळ आहे. संघी विचार हे आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. त्यावेळेस मी ब्राह्मणवादी विचार म्हटलं असेल. आता मी मनुवादी आणि मनीवादी हे दोन्ही आमचे शत्रू आहेत. आणि या दोघांनी आम्हाला 100% बर्बाद केलेलं आहे. 100 कोटी लोकांना 100% बर्बाद केलेलं आहे. उरलेल्या 30-35 कोटीसाठी देश आहे. ही परिस्थिती. एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यावरती आपण चांगली टिप्पणी कराल. केंद्र आणि राज्य यातील आता जो संघर्ष आपल्याला दिसतोय याकडे आपण कसं पाहताय, हा प्रश्न आहे. नाही, पहिली गोष्ट अशी की केंद्र सरकार ही संकल्पनाच नाही. हम्म. ते संघ राज्य ही संकल्पना आहे संविधानाची. हम्म. आणि म्हणून आता काही मुख्यमंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, विशेषतः स्टॅलिन. हो. हम्म. त्यांनी बरोबर भूमिका घेतल्या. सीएनआरसी राबवणार नाही, शेतकऱ्यांचे कायदे मी राबवणार नाही, आणि प्राईम मिनिस्टर इज नॉट होल अँड सोल. हम्म. पंतप्रधान, प्रधानमंत्री काय होल अँड सोल नाही. हे संघ राज्य आहे. प्रत्येक राज्याला अधिकार आहे आणि संविधानाची चौकट तशीच आहे. हम्म. संविधानाने थोडेफार केंद्राला पॉवर दिले असतील, ते डिफेन्स, परराष्ट्र, ते बरोबर आहे. हम्म. ते इंडियन नेशन हे संघराज्य आहे आणि म्हणून संघराज्य ही काही आमचा बाप नाही, हम्म. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की. आता ज्या अनुषंगाने आपली ही जी चर्चा सर सुरू आहे, एकूणच मानवी हक्कांचं जे काही आज उल्लंघन होतंय, पदोपदी उल्लंघन होत आहे, त्यावरती एक टिप्पणी आपली. अरे आता आमचा भूकबळीमध्ये मोदी सत्तेवर आले तेव्हा आमचा 55 नंबर होता, हम्म. म्हणजे वर होता. हम्म. तो आता इतका खाली गेला की 101, म्हणजे डबल खाली गेला भूकबळीचं. हम्म. आणि भूकबळी सारखा दुसरा मानवाधिकाराचं उल्लंघन काय आहे? हम्म. तेव्हा भूकबळी जर आम्ही थांबू शकत नाही, वाढलेला आहे, कितीतरी पटीने वाढलाय, दुप्पट तरी झालाय. हम्म. तसं सगळ्या गोष्टीत आहे की मी मग सांगितलं की एकट्या सीबीआयच्या 9,000 केसेस आहेत याच 7 वर्षात. हम्म. ईडीच्या 200 केसेस, 150 ते 200 केसेस आहेत या 7 वर्षात. या नार्कोटिकच्या सुद्धा हो. 200 केसेस आहेत. निष्पन्न काहीच नाही आणि केसेस सगळ्या कोणावर आहेत? हम्म. पण नार्कोटिक सगळ्या केसेस मुसलमानावर आहेत. म्हणजे मुसलमानांना तुम्ही आता अशा काय म्हणतात त्याला डिफेन्सिव्ह मूड मध्ये आणलेलं आहे की लहान मुलगा सुद्धा बिचारा दबून राहतो. हम्म. त्याला मुसलमान असल्याची जाणीव करून दिली जाते. तर ही काही कुठली पद्धत? ही तर मानवी हक्काचं उल्लंघन नाही, फार याची सीमाच नाही त्याला राहील. त्या उल्लंघन तर चालूच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि यांच्या जाहिराती चालू आहेत. आता त्यांच्या रेडिओ बघा तुम्ही, मला थोडा विविध भारती ऐकायचा शौक आहे. अरे नको झालंय त्यांच्या जाहिराती. हा आमचा प्रधान शोषक म्हणतो, मी त्याला प्रधानमंत्री म्हणत नाही. ते म्हणतात की कुणी देशामध्ये औषधाविना मरता कामा नये. रेडिओवर मिनिटा जाहिरात आहे. शरम वाटत नाही की एवढे लाखो लोक मेले. लोकांचा अंदाज आहे, परदेशी लोकांनी केलेला अंदाज 70 कोटी, 70 लाख, 60 लाख, 40 लाख. चल तुमच्या म्हणण्याप्रमाणे 4 लाख, 4 का 5 लाख तुम्ही म्हणताय. त्यांना जाळायला आमच्याकडे लाकडं नव्हती, आम्ही गंगेत फिरत नेऊन टाकलीत ना. आणि तुम्ही ओरडताय रेडिओवर, स्वतःच ओरडताय. हा स्वतः जाहिरात करणारा एकच पंतप्रधान, स्वतःची स्वतः जाहिरात करणार, स्वतःची स्वतः टिमकीवर माझं एकच पंतप्रधान देशावर झाला की जनावराला रोग आलाय, सगळे जनावर जगली पाहिजेत म्हणून मोठ्याने ओरडतात रेडिओ.
हम्म. तर ही काय पद्धत आहे? जे खोटच आहे, 100% खोटं. आता म्हणतात 2024 पर्यंत घर घर में नल का पाणी आहे. हम्म. अरे घरच नाही तर पाणी कुठं आणतो? घर नक्कीच. घर में नल का पाणी, त्यांची जाहिरात आहे. रेडिओ सरकारची जाहिराती आहेत. हम्म. मोदीने जाहिरातीवर, स्वतःच्या जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च केले. विमान हजारो कोटीचं, सेंट्रल विस्टा हजारो कोटीचं, आणि माणसं मरतायत. तर पुन्हा मी ते रिपीट करतो की त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला फक्त 2 वेळच्या जेवणाचा अधिकार आहे, बाकी सगळं आम्ही. सेंट्रल विस्टाचा बाबा लोक मरतायत, सेंट्रल विस्टा कशाला बांधतो असं संविधानिक संस्थांनी विचारलं पाहिजे. नाही विचारलं. हम्म. विमानाचं तुमचं किती 10,000 कोटीचं असेल, 1,000 कोटीचं असेल, ते विमान घेतलं तुम्ही नवीन, कशा करता? अरे, हम्म. आपला इतका गरीब देश आहे. म्हणजे हम्म. खरोखर तुला सांगतो की ही मी खरी घटना सांगितली. 500 रुपयाचे शॉर्ट्स मला घेता नाही आले. म्हणजे काय माझे पैसे नव्हते असं नाही, मला नाही पटलं. हम्म. ते कशा करताय एवढे मास करतायत, आणि कोणाच्या जीवावर करतायत? 100 कोटी लोक 2 वेळचे जेवत नाहीत, त्यांच्या जीवावर करतायत. हम्म. त्यामुळे मानवी हक्काचं इथे काहीही राहिलेलं नाही शिल्लक. सर, लोक आपल्याला बघतायत, प्रश्न तर खूप येत आहेत. एक शेवटचा प्रश्न घेतो, पण प्रश्न दोन्ही एकत्र घेतो. ह्याची उत्तरं द्या आणि मग आपण शेवटाकडे जाऊयात. प्रश्न असा आहे की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये अखेर सर्वोच्च न्यायालयाने तपासाची गरज व्यक्त केली. याचा अर्थ खाजगी जीवनात हस्तक्षेप राज्यकर्त्यांकडून खाजगी जीवनात हस्तक्षेप करून राज्यकर्त्यांकडूनच संविधानिक हक्कांचं उल्लंघन होतंय का? आणि दुसरा प्रश्न आहे की ज्यांच्या हक्कासाठी, म्हणजे ज्याची मांडणी आपण सातत्याने करीत असता, ज्या हक्कासाठी कायदे बनवले जातात, त्या घटकाला जर कायदे नको असतील तर अशा कायद्याचा अट्टहास शासनाकडून का केला जातो? एकूणच शेतकरी तेच झाले. आंदोलनाला. येस. नाही, पहिला जो तुझा प्रश्न आहे की सगळ्यात बघा, कायद्याचा अर्थच न्याय आहे, धर्माचा अर्थच न्याय आहे. धर्म म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ब्रीद आहे, येतो धर्म ततो जय. जिथे धर्म म्हणजे तेच सत्य, आणि जय म्हणजे सुसत्य. आणि आमच्या एका वैशेषिक तत्वज्ञानाने आमच्या धर्माची व्याख्या केलेली आहे की धर्म म्हणजे असं तत्व की ज्याच्यामुळे सर्वांचा विकास होतो. तर सर्वांचा विकास होणार काय आमच्या देशात? काहीच नाही ना, कधीच नव्हतं, आणि कधीच नाही. वर्णव्यवस्था ही काय सर्वांचा विकास करण्यासाठी केलेली नाही. त्यामुळं तुझा प्रश्न पहिला काय होता म्हणलं? पहिला प्रश्न होता फोन टॅपिंगच्या संदर्भाने ठीक होता. आहे. फोन टॅपिंग हे तर कधीच आपण याचं तर कधीच वाटोळं झालेलं आहे. याचं थोडं वाटोळं काँग्रेसनेच केलं. काँग्रेसमध्ये पण संगीत बसलेले होते ना. आधार कार्ड काय, या सगळ्या ज्या ह्या गोष्टी ज्या होत्या सगळ्या आमच्या वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेणारच होत्या. किंवा युएपीए काय, युएपीए जो कायदा आहे, बाकीचा कायदा, हे सगळे त्याच्यात हिरावून घेणारे होते. आणि हे जेव्हा होत होतं तेव्हा कोर्टाने त्या चांगले निकाल दिलेले आहेत की हे करता येणार नाही. मानतोय कोण? त्याच्यावर कोर्टाने ऍक्शन घ्यायला पाहिजे की आम्ही सांगून सुद्धा तुम्ही करत नाही. आता हे लस देत आहेत, लस हा सरळ सरळ मानवी हक्काचं उल्लंघन आहे. तुम्ही कोण ठरवणार आम्हाला लस द्यायची? तुम्ही लस घेतल्याशिवाय तुम्ही आम्हाला विमानात प्रवेश देत नाही, तुम्ही आम्हाला रेल्वेत प्रवास देत नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने ते ठरवलं. आपल्याला थांबवून थोडासा एक उल्लेख करेन की अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या 2 दिवसामध्ये एक परिपत्रक काढलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले असतील त्यांनाच रेशन दुकानावरती प्राधान्य देण्यात यावं. 100% चुकीचं आहे. लगेच हायकोर्टात जायला पाहिजे. येस. त्याच्या पुढं औरंगाबाद प्रशासनाने सुद्धा जर लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयामध्ये प्रवेश मिळेल अशी एक नोटिफिकेशन काढली. तेच म्हणतो मी, हे सगळं गैरकानूनी आहे, कायदेशीर आमच्या वैयक्तिक मानवी हक्काच्या विरुद्ध आहे. हे अगदी घरात बसून ठेवणं सुद्धा मानवी हक्काच्या विरुद्ध आहे. करणार कोण? गांजामुळे गळ्यात घंटा कोण बांधणार?
आणि बोलणाऱ्याला आता ते म्हणले तसं जाओ अंदर जेल में देखेंगे 10 साल के बाद खोट्या केसमध्ये पाठवतो. हम्म. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांना उत्तर सरळ आहेत. सगळ्यांनाच तुम्हाला खाजगीकरणातून म्हणजे खाजगी तुमचं आयुष्य आहे त्यात डोकवायचं हम्म. म्हणजे मग तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कळतात. हम्म. आणि त्याच्यात मोदीने कळस केला. हम्म. पेगासिस आणलं, बाकी काय काय आणलं अजून त्याचं बाहेर हे एवढं म्हणजे आईसबर्ग बाहेर गेलाय. पाण्यातला बर्फाचा तरंगता भाग जो आहे तेवढं बाहेर आणलंय, बाकीचं आतच आहे. हम्म. मग पुलवामा असेल, हे सगळं जे अरे उरी हम्म. च्या केसमध्ये आतंकवादी पोलीस स्टेशन मध्ये अडकलेले होते. हम्म. सगळ्या बाजूने त्यांची नाकेबंदी केली असती आणि त्यांना अरेस्ट करून ट्रायल केली असती तर खरे आतंकवादी कोणी पाठवले हे कळलं असतं ना. मारून टाकले. हम्म. आतंकवादाचे पुरावेच ठेवायचे नाही. हम्म. पुलवामामध्ये जे आरडीएक्स वापरलं ते नागपूरला तयार झालेले. हम्म. नागपूरची ती ख्याती आहे. हे सगळे जे 18 बॉम्बस्फोट केले नागपूरकरांनी केले. हम्म. ते नागपूरचे कर आणि त्यांचे परिवार हम्म. आणि त्यांचे पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी त्याच्यात आहेत त्या बॉम्बस्फोटात. हम्म. एवढे करून थांबत नाहीत. नागपूरकर आयएसआय कडून पैसे घेतात. हम्म. यांना काय घेणं नाहीये हिंदू मुसलमानांचं किंवा हे कोणाचे शत्रू नाहीयेत. हम्म. सत्तेवर आल्याबरोबर कोण वेदिके कोण तो संघाचा किंवा संघाचा सपोर्टर माणूस फतवा खतरनाक ज्यांनी बॉम्बे स्फोट मध्ये काम केलं तो त्याला भेटून आले. मोदी बिर्याणी खाऊन आले. आणि चीन आमच्या हजारो किलोमीटर घुसला तरी चीन बद्दल एक शब्द मोदी काढायला तयार, कारण चीनशी सगळ्या गुजरात्यांचा व्यापार आहे. तो आता या करोना काळात वाढलाय, दुपटीने वाढलाय. या करोना काळ म्हणण्यापेक्षा त्यांच्या अतिक्रमणानंतर वाढलाय. त्यामुळे यांना कुठं देशाचं घेणं आहे? यांना रात्रंदिवस फक्त व्यापार करायचा. स्वातंत्र्य तर सुरुवातीच्या काही काळात म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायला झालं तर वसंतदादा, शंकरराव चव्हाण, अगदी वसंतराव नाईक हे समाजसेवा म्हणून राजकारण करत होते. आमचे सगळे वैयक्तिक माहितीचे लोक होते. त्यांना जर काही काम सांगितलं तर ते सांगायचे करून घ्या, करून घ्या, सांगा मंत्र्याला माझा निरोप सांगा. आता म्हणतो माणूस, आता बसलेले तुला म्हणतो माझी पहिल्यांदा दक्षिणा द्या म्हणून कामात सांगतो. ते काय सगळे व्यापारीच बसलेले सत्तेवर जे बसलेत. आणि लोकांना त्याची चीड नाही की आमच्यासारखा जर म्हटला की आमच्याकडे अल्टरनेट बजेट तयार आहे, आम्ही तुम्हाला सर्वांना सुखी करण्याचं हेच पैसे, तुमचेच पैसे तुमच्यावर खर्च करण्यासाठी आम्ही सगळी यंत्रणा राबवू शकतो, तर नाही, लोकांना ते पटत नाही. आणि जे लांडग्यासारखे यांना तोडतात त्यांच्याच कच्छेपी जाऊन पळतात, त्यांच्याच आश्रयाला जातात. हे सुद्धा आपल्याला सगळं बदललं पाहिजे. नक्की. खरं तर आजच्या या चर्चेला स्वल्पविराम देत असताना आपण जी काही मांडणी केलेली आहे, या देशातले खरे शत्रू कोण आहेत, खरं तर हे इथल्या नागरिकांनी ओळखणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या ज्या वेळेस जनहिताच्या मुद्द्यावरती कार्यपालिका अथवा त्यांनी सांगावं ना की संघाने देशासाठी एक चांगलं काम केलं. ते खोटं काही करतात, त्यांच्याकडे मीडिया त्यांचा आहे, सगळं आहे. सर्वसमावेशक काम करणारा एकही संघी विचाराचा माणूस मला लागतो. सर्वसमावेशक, सर्व समाजाला बरोबर घेऊन ते जाऊन तुमच्या दलितांच्या घरी जेवतील, खोटं करतात, तर जेवण घेऊनच जातात, तो शो करतात सगळा. आणि आता काय झालंय की येतो मी तुझ्या घरी जेवायला म्हणून म्हणून जाणारे खूप संघी दलितांच्या घरी जायला लागले. त्यांना फार बरं वाटायला लागलं. त्यांना इतिहासच माहिती नाही. ते पासवान बिचारे माझे मित्र होते, गेले ते आता. ते म्हणले की मोदी आंबेडकरवादी आहे. मी त्यांना फोन केला, म्हणलं पासवान जी क्या बोल रहे? बोलते ऐसा बोलना पडता. बोलना पडता है तो देशाची दिशाभूल होते. आमचा एक मित्र बसला तिथे, त्याला म्हणलं की तुला जर खरंच मोदी तुला वाटतं तुझ्या ताब्यात आहे तर सगळ्या देशातल्या मुलींना मोफत शिक्षण सुरू करायला सांग मोदीला. चल, कोणाची हिंमत आहे का? उलट महाराष्ट्रामध्ये आर पाटील सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांना मी सांगितलं, त्यांनी
हे सुरू केली होती कन्यादान. हो. ते एका सभेत मला भेटले तर म्हणे काय चाललंय पाटील, म्हणलं काय मला बोलायचं नाही, मला एक काम कर, महाराष्ट्रातल्या मुलींना कन्यादान सुरू कर. तिथे जाहीर केलं. ज्यांना करायचं ते करतात. बरोबर. चला, एकूणच आजच्या या चर्चेमध्ये आपण बेधडकपणे प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. दिवाळी आपला सण नाही सर्वांना, तरी सुद्धा सर्वांना शुभ दिवाळी. येस. आणि माझ्या बोलण्याचा गैरअर्थ घेऊ नका. मला काय करायचंय, तुमच्या कल्याणासाठी मी बोलतोय, एवढं कायम लक्षात ठेवा. नक्की. आजच्या या चर्चेमध्ये तुर्तास एवढं. पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूयात. आणि सर, आपण पुणे समाचारला बोललात, खूप खूप धन्यवाद. Thank you.